मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघेही केबिनमध्ये बसलेले असतात. आता सायली खूप रडत असते, कारण हरीश काकांचं मृतदेह असतो तोच आता आश्रमामध्ये तेथे गाडून पुरून ठेवलेला असतो. आणि हे जेव्हा सायलीला समजतं तेव्हा तिला रडू आवरत नाही. मग अर्जुन, चैतन्य आपापल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. तरीही सायली शांत राहत नाही, कारण हरीश काकासुद्धा तिच्या जवळची होते. मग अर्जुन उठतो आणि म्हणतो, सायली रिलॅक्स, जरा शांत हो तू. आय नो आपल्या माणसासोबत जर असं काही झालं तर आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो, पण तू असा विचार कर ना, आपल्याला समजलं की तो हरीश होता, याचा अर्थ हे सगळं काही महिपत शिखरेने केलंय, मधुभाऊंनी नाही, असं अर्जुन तिला समजावतो. त्यामुळे सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. तेव्हा चैतन्य अजून एक सांगतो की हरीशने मधुभाऊंच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष सुद्धा दिली होती, अगदी वाईट साईड बोलला होता तो. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि हे सगळं करायला हरीशला कुणी सांगितलं असेल? ऑब्व्हियसली महिपतनेच. तेव्हा सायली विचारते, पण हे कोर्टामध्ये सिद्ध होईल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, त्याची गरजच पडणार नाही, कारण हरीश जेव्हा कोर्टासमोर आला होता तेव्हा मधुभाऊ ऑलरेडी जेलमध्ये होते. हरीशच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा हेच लिहिलंय, चा खून त्यानंतरच झालाय. म्हणजे या सगळ्याशी मधुभाऊंचं काहीही कनेक्शन नाही, म्हणजे मधुभाऊंनी तो खून करणं शक्यच नाहीये. तेव्हा सायली आता विचारते, म्हणजे मधुभाऊ या खुनाच्या आरोपातनं सुटतील ना? पुन्हा त्यांना अटक नाही ना होणार? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी असेपर्यंत काहीही होणार नाही. तेव्हा सायली आता खुश होते आणि म्हणते, देवी आईच पावली. ती देवी आईचे आभार मानते. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, पण मला एक कळत नाहीये, हरीश तर महिपतचा माणूस होता आणि तो महिपतसाठीच काम करत होता, मग महिपतने हरीशलाच का मारलं असेल? कारण त्याच्यासाठी तर तो एक ॲसेट होता, मग का? असं म्हणून अर्जुन त्या गोष्टीचा खूप विचार करतो आणि सगळ्या काही घटना एकत्रित करून त्या जुळवण्याचा प्रयत्न करतो. नक्की काय कनेक्शन असेल या महिपतचं हरीशला मारण्यासाठी? आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही मिळून शोधून काढणार असतात. दुसरीकडे प्रिया महिपतकडे आलेली असते. या सगळ्या घटनांचा अंदाज तिला असतोच. तेव्हा ती रागातच महिपतला विचारते, काय हो, नुसती इकडून तिकडून मढी उकरून काढायची तुमची हॉबी आहे का हो? आता हे जे नवीन प्रकरण उकरून काढलंय ना तुम्ही, ते मधुभाऊंवर नीट शेकेल ना हे बघा जरा, आणि काहीतरी करा आता. असं डोक्याला हात लावून बसू नका हो फक्त, असं प्रिया वैतागून म्हणते. तेव्हा महिपत आता तिच्या सूचनेचं अगदी व्यवस्थित पालन करत आपले व्यवस्थित बसतो आणि डोक्यावरचा हात खाली घेतो. नागराज सुद्धा तेथे असतो आणि तो प्रियाकडे फक्त पाहत राहतो. त्यानंतर ती म्हणते की हा खून मधुभाऊंनीच केलाय, यासाठी ना तुम्ही जरा पुरावे क्रिएट करा. तेव्हा महिपत आणि नागराज फक्त एकमेकांकडे पाहून हो हो म्हणतात. अगदी शांत राहत आता महिपत म्हणतो, बरं झालं तू हे सांगितलं ना, ते अगदी बरंच झालं, नाहीतर हे पुरावे बिरावे गोळा करणं हे माझ्या डोसक्यातच आलं नसतं. आता बरं झालं. असं म्हणून आता तो प्रियालाच अतिशहाणं समजतो. मग प्रिया अजूनच आपले केस वगैरे व्यवस्थित सावरू लागते. त्यानंतर नागराज सुद्धा हरभऱ्याच्या झाडावर चढवत म्हणतो की महिपत, अरे बरोबरच आहे, कारण हे खोटे पुरावे वगैरे गोळा करणं खूप छान काम आहे हा. काय ग तन्वी, मला सांग, हे असं जमू शकेल का? हे असे खोटे पुरावे तयार करणं वगैरे जमेल का? पण हे पुरावे कसे करायचे तू तरी सांग. तेव्हा प्रिया आता तिथे ऐटीत खुर्चीत बसते आणि म्हणते, कमाल करता हा तुम्ही. आश्रमाच्या आसपास जे राहतात ना, त्यांना जरा एकाला उभं करायचं, पैसे चारायचे आणि कोर्टामध्ये आय विटनेस म्हणून उभं करायचं, एवढं सोपं आहे हे. तेव्हा नागराज आणि महिपत हे दोघेही एकमेकांकडे पाहून आता हसतात आणि प्रिया खूप हुशार असल्याची ॲक्टिंग करून दाखवतात. त्यानंतर महिपत अगदी लॉजिकली बोलू लागतो, पण त्यानंतर म्हाताऱ्याला कुठे खून करताना बघितलं? म्हणजे असं आत बघितलं की बाहेर उघड्यावर बघितलं? हा प्रिया म्हणते, मधुभाऊंनी खून आतमध्ये केला आणि मगच बाहेर नेऊन पुरला. तेव्हा महिपत विचारतो, आणि मग त्याने खून करताना बघितलं कुठे? खिडकीतनं बघितलं का? मग आता घुमून फिरून प्रश्न विचारून महिपत प्रियालाच कोंडीत पकडतो. तर प्रियाला आता महिपतच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. ती आता गोंधळातच पडते, तिला काय सांगावं हे सुद्धा सुचत नसतं. त्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की हे माझी उगच कान उघडणी करतायत, त्यामुळे ती रागातच विचारते, काय हो, ही स्वतःला काय अर्जुन सुभेदार समजता की काय?
त्यावरती आता महिपत त्याच्या भाषेत उत्तर देतो. प्रियाला रागातच म्हणतो, तू स्वतःला काय दामिनी देशमुख समजतेस की काय? तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. तिला काय बोलावं सुचत नाही, कारण दोघेही एकमेकांना प्रश्न विचारत असतात. वेळी तर प्रियाला वाटतं की मी यांना सोल्युशन देईल, परंतु ती आता मूर्खच त्या दोघांसमोर ठरलेली असते. सायली अर्जुन आणि चैतन्याला सांगते, मला असं वाटतंय कदाचित हरीश काका आहेत ना, ते महिपतच्या एवढे कामाचे राहिले नसतील. तेव्हा चैतन्य विचारतो, म्हणजे? मग सायली म्हणते, हरीश काकांनी जेव्हा कोर्टामध्ये साक्ष दिली ना, आणि जेव्हा आपण तिथनं बाहेर पडलो तेव्हा हरीश काका कोर्टाबाहेर बसलेले दिसले मला, आणि मला त्यांचा खूप राग आला होता, म्हणून मी त्यांना जाब विचारायला गेले. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं जाणवलं, ते जे काही वागले, त्यांनी जी काही खोटी साक्ष दिली कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात, त्याचा त्यांना अगदी पश्चातापच होत होता. तेव्हा सायलीला या सगळ्या गोष्टी आठवतात की कशा प्रकारे जेव्हा कोर्टाबाहेर मी त्यांना भेटले होते तेव्हा ते मला सगळ्या गोष्टी सांगणं पश्चाताप झाला होता, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होतं. मग आता हे सगळं आठवल्यानंतर सायली पुन्हा हरीश काकांचं बोलणं सांगू लागते आणि म्हणते, मधुभाऊंविरोधात बोलल्याचा त्यांना खरंच खूप त्रास होत होता, आणि मला असं वाटलं तेव्हा की ते स्वतःला ना अपराधी समजत होते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य हे सगळं बोलणं ऐकतात. अर्जुन म्हणतो, जर हरीशने गिल्टी वाटून जर स्वतःची साक्ष बदलली असती असं वाटतंय का तुला? मग सायली म्हणते, हो, मला त्यांच्या बोलण्यातनं तर हेच जाणवलंय. अर्जुन म्हणतो, आय गॉट इट, कारण हाच मर्डरचा मोटिव्ह असेल. महिपतला हेच समजलं असेल की हरीश त्याची साक्ष कधीही बदलू शकतो आणि मधुभाऊंच्या साईडने साक्ष सुद्धा देऊ शकतो. तेव्हा चैतन्य विचारतो, म्हणजे एवढ्यासाठी हरीशला त्याने मारून टाकलं? फक्त एवढ्या कारणासाठी? असं बोलून त्यालाही आश्चर्य वाटतं. अरे, इतक्या सहजपणे एखाद्या माणसाला तो कसा मारू शकतो? मग अर्जुन म्हणतो, महिपत किती क्रुअल आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपण डास सुद्धा मारत नाही इतक्या सहजी तो माणूस मारतो. तेव्हा सायली म्हणते, हो ना, खूप निर्दयी माणूस आहे तो. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तो मधुभाऊंना पुन्हा आतमध्ये नाही टाकू शकणार, असा आता ते विचार करत असतात. त्यानंतर चैतन्य म्हणतो, मधुभाऊंना उद्या कोर्टामध्ये अपेअर व्हायचंय आणि सरकारी वकील याचा नक्कीच प्रयत्न करणार की मधुभाऊंची बेल कॅन्सल व्हावी. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. दोघेही चैतन्याकडे पाहतात. मग सायली जरा घाबरते आणि विचारते, म्हणजे त्यांची बेल रद्द झाली तर? तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काहीही होणार नाही, कारण आपल्याकडे खूप स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत आणि मधुभाऊ सुद्धा हरीश बद्दल आपल्याला काहीतरी महत्त्वाचे युजफुल पॉइंट सांगतीलच. तेव्हा सायली विचारते, म्हणजे मृतदेह सापडला होता जो खून हरीश काकांचा होता, हे आपण आता मधुभाऊंना सांगायचं? अहो, मला सांगा आता, अजून मधुभाऊंनी काय काय सहन करायचंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी सायली, पण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही, आपल्याला तर सांगावं लागेलच, कारण काहीही झालं तरी दामिनी आणि महिपतला जिंकू द्यायचं नाही, हे आता आपलं ठरलंय. मग आता अर्जुन चैतन्याला सांगतो, हे बघ, ऐक, एक काम कर, उद्याच्या हेअरिंगचे पेपर तयार कर, आम्ही जाऊन ना लगेच मधुभाऊंबरोबर बोलून येतो. तेव्हा चैतन्य आता लगेच कामाला लागतो आणि त्याबद्दल अर्जुनला देखील सांगतो. मग अर्जुन म्हणतो, सायली चल आता. दुसरीकडे प्रिया अति शहाणपणा करत असते आणि काहीही सल्ले नागराज आणि महिपतला देत असते. ते अगोदर ऐकून घेतात आणि दणकन तिला खाली आपटतात. नागराज म्हणतो, हे बघ, आम्हाला ना फुकटचे सल्ले अजिबात द्यायचे नाहीत. एक काम करायचं, फक्त सुभेदारांच्या घराकडे लक्ष ठेवायचं आणि त्या प्रॉपर्टीकडे. तेव्हा प्रिया आता रागातच अगदी त्यांच्यावर धावून जाते आणि म्हणते, मी माझं काम ना नीटच करतीये. आता तुम्ही बघा ना, मी अशी पिन लावली आहे ना की मधुभाऊ असे चुटकी सरशी घर सोडून जातील, कारण एकदा का मधुभाऊ गेले ना तर आपली कटकटच संपली ना कायमची. असं इतकं गिल्ट देऊन आली आहे ना मी त्यांना. मग महिपत हसत म्हणतो, हो, आणि त्याने बरं घेतला गिल्ट. काम होणार आहे का एवढं सांग, की तुझ्या इतर प्लॅनसारखे सगळे फटाकाफूस होणार? असा आता प्रियाच्या कामावर संशय घेताच प्रिया ताडकन उठते आणि रागातच म्हणते की तुम्ही जसं काय रॉकेटच उडवता ना, अहो, एक खून पचवता नाही आला, त्यात दुसऱ्या खुनाचं प्रकरण वाढवून ठेवलंय. तुम्हाला काही गरज काय होती हे सगळं करण्याची? असं रागातच जेव्हा ती विचारते तेव्हा महिपत चवताळतो आणि ताडकन उठून म्हणतो, ए पोरी, अगं, मी जेवढे खून केले आहेत ना तेवढे शाळेत तू सुद्धा शिकली नसेल. प्रिया आता जोरातच ओरडते की तुम्ही माझ्या शाळेवर जायचं नाही, हा,
तर आता त्या दोघांचीच भांडणं होऊ लागतात. ते पाहून नागराज उठतो आणि रागातच म्हणतो, अरे तुम्ही दोघांनी जरा शांत बसा, आता भांडू नका, असं म्हणून तो त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतो. प्रिया जरा गप्प राहते तर महिपत रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, नागराज शेठ, अहो तुमच्या या खोट्या पुतणीला काहीतरी समजावून ठेवा, नाहीतर हिच्यासाठी सुद्धा मी त्या आश्रमाच्या पाठीमागे ना खड्डा करून ठेवेन. जसा खड्डा मी त्या हरीशसाठी खणून ठेवला होता ना, अगदी तसाच. तेव्हा हरीशचं नाव ऐकून प्रिया खूपच घाबरते आणि घाबरतच विचारते, काय हरीश काका? म्हणजे आमच्या आश्रमामध्ये जे राहायचे हरीश काका, त्यांची ती डेड बॉडी होती का? तेव्हा आता महिपत तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो, गद्दार, तो गद्दार तुझा हरीश काका. तो अगोदर माझ्या बाजूने बोलायला तयार झाला आणि मग नंतर त्याची मती अगदी भ्रष्ट झाली आणि मग नंतर माझ्या विरोधात तो बोलायला लागला. मग माझी मती भ्रष्ट झाली. मग मी काय केलं तर त्याला खुपसला आणि त्याच्याच आश्रमाच्या पाठीमागे खड्डा केला आणि त्याला त्याच्यामध्ये गाडला. असं म्हणून महिपत आता प्रियाला खूपच घाबरवतो आणि जे काही सत्य आहे ना ते सगळं सांगून टाकतो. तर हे सगळं महिपतचं आता हरीशबद्दलचं सत्य ऐकून प्रियाला मात्र घाम फुटतो. मग मी त्या आश्रमाच्या पाठीमागे त्याला गाडला, पुरला आणि त्याच्यावर अशी कुंडी ठेवली, असं अगदी सहजपणे एखादी मुंगी मारल्यासारखं तो प्रियाला हरीशबद्दल सांगतो. तर प्रिया अजूनच घाबरते. मग नागराज प्रियाची चांगली लायकीच काढतो आणि विचारतो, काय ग, तू याला शिकवायला जाणार का, की खोटे साक्षीदार कसे उभे करायचे आणि कसे नाही? आता हे नसलेलं डोकं वापरायला जाऊ नको प्रिया, नाही तर उगीच स्वतः त्या खड्ड्यात पडशील. मग महिपत म्हणतो, हो ना नागराज शेठ, बरोबर आहे, नाहीतर हिच्या डोक्यावर सुद्धा आपल्याला अशीच एखादी कुंडी ठेवावी लागेल. तेव्हा महिपतचे हे सगळं कांड ऐकून आता प्रिया तर खूपच घाबरलेली असते आणि तिला घाम फुटतो. दुसरीकडे अर्जुन, सायली आता मधुभाऊंकडे येतात, पण मधुभाऊ त्यांच्या रूममध्ये नसतात. हे दोघेही त्यांना आवाज देत असतात, परंतु आता मधुभाऊंचं प्रत्युत्तर न आल्यामुळे अर्जुन विचारतो, ते कुठे बाहेर गेले असतील का? तेव्हा सायली म्हणते, पण ते मला विचारल्याशिवाय कुठेही बाहेर जात नाहीत हो, आणि त्यांनी असं एकट्याने बाहेर जायचं नाही हे त्यांना माहीत सुद्धा आहे. अर्जुन विचारतो, मग नक्की कुठे गेले असतील ते? आता पोलिसांना फोन करायचा का, असंही सायली विचारते, कारण ते एकटे बाहेर गेले असतील आणि जर महिपतने त्यांना पकडलं वगैरे तर. हा प्रश्न जेव्हा सायली करते ना, तेव्हा अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, सायली. तेव्हा सायली पुन्हा घाबरूनच म्हणते, महिपतने मधुभाऊंना गाठण्या अगोदर आपणच आता त्यांना शोधायला हवं. प्रियाला जर समजलं की मधुभाऊ घराबाहेर पडलेत तर ती लगेच महिपतला सुद्धा कळवेल. चला बरं, काढना फोन करा, असं सायली घाबरतच म्हणते. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट अगं, 1 मिनिट, श्वास घे बरं अगोदर, असं म्हणून तो आता सायलीला सांगतो, मधुभाऊंना कुसुमताईंना भेटावंसं वाटलं असेल आणि म्हणून ते गेले असतील तिला भेटायला. येतील ते इतक्यात, तू नको काळजी करूस, असं म्हणून तो सायलीला रिलॅक्स व्हायला सांगतो. मग सायली म्हणते, आपल्याला तिच्याकडे घेऊन जाण्याचा त्रास नको म्हणून ते एकटे गेले असतील का तिच्याकडे? तेव्हा अर्जुन म्हणतो, कदाचित हो, असू शकतं. आता थांबा हा, मी मधुभाऊंना कॉलच करते, असं सायली जेव्हा म्हणते आणि फोन काढते तर मधुभाऊ दारात येऊन उभे असतात. मग सायलीचं लक्ष, अर्जुनचं लक्ष त्यांच्याकडे जातं. दोघेही शांत होतात. सायली म्हणते, काय हो मधुभाऊ, मी किती घाबरले होते, कुठे गेला होतात बरं तुम्ही? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं, आपल्या पाठीमागच्या बागेत गुलाबाच्या झाडांना खूपच फुटवा आला होता ना, ते बघत होतो जरा मी तिकडे जाऊन. तेव्हा अर्जुन हसतो, तर सायली त्यांच्याकडे पाहतच राहते. मग अर्जुन म्हणतो, हो, तुमच्या मुलीला तर टेन्शन आलं होतं की कुठे गेले असतील नक्की मधुभाऊ, त्यांना काही झालं तर नसेल ना? तेव्हा मधुभाऊ विचारतात, अरे बापरे, म्हणजे माझ्यावर कुणीतरी हल्ला करेल अशी तुला भीती वाटते का? आता माझ्या लेकीचं आणि माझ्या जावयाच्या प्रेमाचं छानपैकी असं कवच असताना कुणाची भिशात आहे मला हात लावण्याची, हो की नाही? म्हणून मधुभाऊ सायलीला सांगतात, बाळा, मी कुठेही जाणार नाही. तेव्हा अर्जुन आता मधुभाऊंकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, आम्ही तुम्हाला काही म्हणजे काहीही होऊ देणार नाही मधुभाऊ, अगदी काहीच नाही, असं विश्वासाने तो सांगतो. तर मधुभाऊ कौतुकाने जावयाकडे पाहतात आणि आश्रमातली ही नवीन डेड बॉडी आहे, जो महिपतचा त्याने केलेला प्लॅन आहे, त्यातून तुम्ही आपोआप सुटाल हा शब्द मी तुम्हाला देतोय, असं आता अर्जुन म्हणतो. त्यामुळे आता मधुभाऊंना अजूनच कौतुक वाटतं आणि त्यानंतर तो म्हणतो,
अगदी तसा कॉन्क्रीट पुरावा सुद्धा आहे आमच्याकडे. तेव्हा मधुभाऊ विचारतात, आता कसला पुरावा आहे? त्या खुनाची वेळ आम्हाला समजली आहे. जेव्हा तो खून झाला तेव्हा तुम्ही ना आश्रमामध्ये नाही तर तिकडे जेलमध्ये होतात मधुभाऊ. सो हे आपोआपच प्रूव्ह होईल की तो खून तुम्ही केलाच नाहीये. तेव्हा मधुभाऊ हसतात आणि म्हणतात, अरे वा, म्हणजे देव पावला म्हणायचा. असं म्हणून ते कौतुकानेच पुन्हा सायलीकडे पाहतात. ही आनंदाचीच बातमी आहे, परंतु आत्ता आलेला ताण कमी झाला म्हणायचं, हो की नाही? सायली अर्जुन फक्त हो म्हणतात आणि एकदम शांत राहतात. तर मधुभाऊ त्या दोघांच्या चेहऱ्याकडेही पाहतात आणि म्हणतात, पण एवढी चांगली बातमी असताना तुम्ही असे गंभीर का? तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ अहो एक वाईट बातमी सुद्धा आहे. तेव्हा कसली बातमी असं ते विचारतात. मग आता सायली अगोदर मधुभाऊंचं मन घट्ट करते आणि म्हणते, तुम्ही अजिबात त्रास करून घ्यायचा नाही हा मधुभाऊ. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही त्रास करून घेऊ नका, पण आपल्या आश्रमात जो मृतदेह सापडला आहे ना, तो मृतदेह आपल्या हरीश काकांचा होता. हे ऐकून आता मधुभाऊंना खूप मोठा धक्काच बसतो. ते अगदीच इमोशनल होतात आणि टपकन खाली बसतात. मग आता मधुभाऊ पूर्णपणे खचून गेलेले असतात, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. सायली त्यांना म्हणते, मधुभाऊ प्लीज, मी म्हटलं होतं ना तुम्हाला त्रास करून घेऊ नका म्हणून. मग त्यानंतर आता सायली त्यांना पाणी प्यायला देते. तेव्हा मधुभाऊ विचारतात, हे असं कसं झालं ग साऊ? मग त्यानंतर अगदी इमोशनल होत मधुभाऊ म्हणतात, हे खरं आहे की त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली, पण मला खात्री आहे की त्याच्यावर कोणीतरी जबरदस्ती केली म्हणून तो तसं वागला असेल. खूप म्हणजे खूप चांगला होता तो. तेव्हा सायली म्हणते, म्हणूनच कदाचित तुमच्या विरुद्ध जी साक्ष दिली होती ना त्याने, त्यांना बदलाविषयी वाटली असणार आणि नेमकं हेच महिपतला खटकलं असणार आणि म्हणूनच महिपतने असं म्हणून ती मधुभाऊंकडे पाहते. तर मधुभाऊ आणि सायली खूपच इमोशनल झालेले असतात, कारण आता हरीशचा सुद्धा जीव महिपतनेच घेतला आहे हे त्यांना कळून चुकलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्हाला त्रास होतोय ना हे मला कळतंय, पण हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही मला मदत कराल ना प्लीज? तेव्हा मधुभाऊ आता एकदमच शांत होतात आणि पाणी पितात. म्हणतात की जावई बापू, हे पण खरं आहे की त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली, पण त्याला न्याय हा मिळायलाच हवा जावई बापू. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि न्याय हा मिळेलच, पण मधुभाऊ मला हे सांगा की हरीशने जेव्हा साक्ष दिली त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर तो कुठे राहायचा आणि कोणाकोणाला भेटायचा? आय मीन हे सांगणारी तुमच्या ओळखीतली कोणी माणसं आहेत का, किंवा हरीशचे रिलेटिव्ह किंवा मित्र कोणी तुमच्या काही लक्षात आहे का? तेव्हा मधुभाऊ आता विचार करतात आणि त्यानंतर सांगतात, आश्रमामध्ये त्याचा एक मित्र यायचा आणि त्याचं नाव अशोक असं होतं आणि दोघांमध्ये अगदी छान घट्ट मैत्री सुद्धा होती. तेव्हा अर्जुन विचारतो, मग अशोक का बरं? हा अशोक राहतो तरी कुठे? तेव्हा मधुभाऊ सांगतात, त्यावेळेला तरी तो मागे चौक आहे ना मोठा, त्या मोठ्या चौकाच्या मागे एक शाळा आहे, त्या गल्लीमध्ये राहायचा आणि आता सुद्धा कदाचित तो तिथेच राहत असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. आता सायली, या अशोकला आपल्याला आजच भेटावं लागेल. मग सायली आता हो म्हणते आणि आपण त्याला भेटायला जाऊयात असा शब्दही अर्जुनला देते. त्यानंतर अर्जुन सांगतो, आय होप सो, त्याच्याकडून आपल्याला खूप चांगली खूप मोठी इन्फॉर्मेशन मिळेल. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये येतात. मग अर्जुन त्याचाच विचार करत असतो की हा अशोक आहे. मधुभाऊंनी जो ॲड्रेस सांगितला आहे, ॲड्रेसवर जर तो आपल्याला सापडला ना तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. तेव्हा सायली हसतच म्हणते, हो सापडतील. अहो अशोक काका नक्कीच सापडतील, कारण तुमची हुशारी आणि देवी आईचा आशीर्वाद या दोन्ही गोष्टी आपल्याला संकटातून नक्कीच बाहेर काढतील. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, आय होप सो. असं म्हणून तो आता आपलं काम करू लागतो. तेव्हा सायली खूपच कौतुकाने त्याच्याकडे पाहते. मग अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि विचारतो, काय अशी काय बघतीये माझ्याकडे? तेव्हा सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते, तुम्ही माझ्या आणि मधुभाऊंच्या पाठीशी उभे राहिले नसतात ना तर आमचं काय झालं असतं ना, याचा मीच विचार करतीये. तेव्हा अर्जुन सायलीच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, मला जर माझ्या बायकोला आणि तिच्या बाबांना मदत करता आली नसती तर माझ्या वकिलाची डिग्री काय कामाची. असं म्हणून तो सायलीकडे पाहतच राहतो आणि तिला म्हणतो की जेव्हा तू अशी फॉर्मली बोलतेस ना तेव्हा मला अजिबात आवडत नाही हा. तेव्हा सायली म्हणते, अहो औपचारिकता म्हणून नाही, खरंच मी खूप मनापासून बोलतीये. तुम्ही आमच्या आयुष्यात आला आहात कारण सत्याचा विजय व्हावा याची देव ना नेहमीच काळजी घेत असतो. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, देवी आईने तर या केसमध्ये याची सुद्धा काळजी घेतलीये.
की मला माझा लाईफ पार्टनर मिळावा, कारण आपण जर भेटलो नसतो तर तुझं काय झालं असतं ना मला माहीत नाही, पण मी मात्र ना आयुष्यभर असा एकटा म्हणजे एकटाच राहिलो असतो, असं सायलीवरचं प्रेम व्यक्त करत तो आता म्हणतो आणि तिच्याकडे खूप वेळ अगदी प्रेमाने पाहतो. त्यानंतर तो म्हणतो, मी तुझ्यावर करतो ना तेवढं प्रेम कधी म्हणजे कधीच कुणावर कधी करू शकलोच नसतो. मग सायली अगदी कौतुकानेच त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की जेव्हा तुम्ही असं बोलत असताना प्रेमाने, तेव्हा तुमच्याकडे असं पाहत राहावंसं वाटतं. पण आता ना आपल्याकडे एवढा बोलायला वेळ नाही आहे, कारण आपल्याला अशोक काकांना सुद्धा भेटायला जायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, फक्त 5 मिनिट हा. असं म्हणून तो थोडा बाजूला जायला निघतो, पण त्याचा आता तोल जाणार असतो, तो पडणार असतो. सायली पटकनच त्याचा हात पकडते आणि विचारते, काय हो, असा कसा तोल गेला? असं म्हणून ती त्याला जोरातच घट्ट पकडून ठेवते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि कौतुकानेच म्हणतो, तोल गेला तर जाऊ दे ना, माझी बायको आहे ना मला सावरायला, मला माहीत आहे ती मला कधीच काही होऊ देणार नाही. असं म्हणून तो सायलीचं कौतुक करताना थकतच नसतो. तेव्हा सायलीसुद्धा हसतच अर्जुनकडे पाहते. मग त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, परफेक्ट रिलेशन हेच असतं ना, माझा तोल गेला तर तू मला सावरायचंस आणि जर तुझा तोल गेला तर मी तुला सावरणार. मग आता असं म्हणून अर्जुन सायलीवरून नजरच हटवत नाही. सायली गालात हसते आणि म्हणते, असंच आपण एकमेकांना आयुष्यभर असं सावरत राहायचं. तेव्हा असं म्हणून दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात आणि हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली हरीशच्या मित्राच्या घरी त्याला भेटण्यासाठी जातात आणि त्याच्याकडून सगळी माहिती काढतात. तेव्हा अर्जुन विचारतो, तुमची आणि हरीशची मैत्री होती का? तेव्हा हरीशचा मित्र सांगू लागतो, अहो आम्ही तर एकदम जिगरी दोस्त आहोत. तेव्हा अर्जुन हसतच विचारतो, असं आहे का? मग तुमची आणि हरीशची शेवटची भेट कधी झाली होती? तेव्हा काही महिने किंवा बहुधा वर्षसुद्धा झालं असेल, असं आता हरीशचा मित्र सांगतो. काय झालं, एके दिवशी अचानक त्याचा मला फोन आला की अशोक, मी ना पनवेल सोडून चाललोय. तेव्हा अर्जुन सायली आता त्याच्याकडे पाहतच राहतात. अर्जुन विचारतो, म्हणजे तेव्हा जो कॉन्टॅक्ट झाला होता तो शेवटचा का? तेव्हा आता अशोक म्हणतो, नाही नाही, फोन आणि कॉल मेसेजेस चालू असतात ना आमचे. तेव्हा सायलीला आता कळतच नाही. ती विचारते, मग तुमचा संपर्क तुटून किती दिवस झाले? तेव्हा अशोक सांगतो, आता 2 दिवसांपूर्वीच त्याचा मला मेसेज आला होता ना. हे ऐकून सायली अर्जुनला धक्काच बसतो. मग आता तो मेसेज दाखवत अशोक म्हणतो, त्याच्या नेहमीच्या नंबरवरून तर तो मेसेज केला, हे बघा बरं. तेव्हा अर्जुन आता हरीशचा तो मेसेज वाचू लागतो आणि त्याच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.